डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घेण्याचा पंचशील घेण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दर्शको जय भीम। आपण बघतो आहोत की काळेवाडी या ठिकाणी राटणे या ठिकाणी बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी होत आहे। या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष या ठिकाणी आहेत। आपण हे बाबासाहेबांची 134वी जयंती साजरी करत असताना आपण कुठल्या कुठल्या म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरे करणार आहात? जय भीम, सर्वांना माझा जय भीम। आज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्या जयंतीनिमित्त राटणी येथील बोधिसत्व प्रतिष्ठानातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे। तरी उद्या सकाळी 11 वाजता इथं साईसागर कॉलनी एक इथं वृंदावन कॉलनी इथं बुद्ध वंदनेचा कार्यक्रम ठेवला आहे व सर्व मंडळाकडनं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे। तसेच परवा दिवशी मंगळवारी रात्री 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता आपली मिरवणूक भव्य मिरवणूक चालू होणार आहे। साईसागर कॉलनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राटणी गाव इथपर्यंत मिरवणूक चालू होणार आहे। तरी सर्वांनी मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती करतो। जय भीम। आपल्या मंडळाच्या वतीनं किती वर्षापासून आपण हा जयंतीचा उपक्रम साजरा करता आणि तुमचं उद्दिष्ट काय असते? आम्ही गेले 10-15 वर्ष झालं जयंती साजरी करतोय आणि उद्दिष्ट हाच असतो की आपल्या समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यावर उपकार केलेले आहेत, जे आपल्यासाठी बाबासाहेबांनी जे कष्ट घेतले आहेत, त्या सर्वांच्या कष्टाची जाण ठेवून बाबासाहेबांसाठी काहीतरी करावे, बाबासाहेबांचे उपकार विसरू नये यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो। बाबासाहेबांची जयंती म्हणजे डीजे वर नाचणे, आणखीन काही गाण्यावरती नाचणे असा जो जे उपक्रम कुणाला वाटतोय, तर हे कुठेतरी खोडून काढण्यासाठी आपण काय हाती घेणार आहात? पुढचे काय उपक्रम? गाण्यावर आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच गाणे लावणार आहोत आणि दुसरे कुठले पिक्चरचे वगैरे गाणे लावून नाचणार नाहीत। फक्त बाबासाहेबांचे गाणे आणि बाबासाहेबांचं प्रबोधन आपल्याला त्या गाण्यामधनं काहीतरी शिकता येईल किंवा त्या गाण्याचा काहीतरी आपल्या समाजासाठी उपयोग असेल अशीच गाणे आपण लावणार आहोत डीजेला, दुसरी गाणी लावणार नाहीत। बाबासाहेबांनी जो शिका संघटित आणि संघर्ष करा हा जो मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत। बाबासाहेबाला डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घेण्याचा हे बोधिसत्व मित्रमंडळ प्रयत्न करणार अशी या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीने ग्वाही देण्यात आली आहे। लॉर्ड बुद्धा टीव्ही साठी कॅमेरामॅन कलिंदर मामुसह प्रतिनिधी विनोद चांदमारे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा। जय भीम, नमो बुद्धाय। आपल्या बोधिसत्व मित्रमंडळाच्या वतीने जयंती साजरी होत असताना आजकालचा आपला जो तरुण आहे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, आणखीन काही हे करण्यामध्ये ऍक्टिव्ह असतो, परंतु तरुणांनी काय केलं पाहिजे आणि आपण काय करत आहात याचं जरा आमच्या चॅनलच्या लॉर्ड बुद्धा टीव्ही वरती जो करोडो यांचा जो हे आहे दर्शक आहे, जो भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये प्रसारण होत आहे, तर आपण काय संदेश देणार आहे तरुणांना आणि आपण स्वतः काय करतात तरुणांना काय संदेश देणार आहात? माझं तरुणांना फक्त एकच नाव देईल परिचय। माझं नाव अमित अनुराध भागवत, मी बोधिसत्व मित्रमंडळाचा उपाध्यक्ष। मी सर्वांना मानाने जय भीम म्हणतो आणि हर एक तरुणांनी तुम्ही काय करत आहात स्वतः, म्हणजे सध्या काय करतात? आता बघा, आम्ही सर्वात व्यवसाय आमचा कंस्ट्रक्शनचा आहे आणि आम्हाला सर्वांना वाटतं की जयंती अशा प्रकारे साजरी झाली पाहिजे की सर्वांच्या मनासारखी, परत हर एक व्यक्ती सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकमताने आणि हर एक व्यक्तीला आहे ना त्या साजरी करण्याचा उत्साह आला पाहिजे।
आणि नवीन पिढीला बी कळायला पाहिजे की का बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यात, त्या गोष्टीसाठी त्यांना बी प्रोत्साहन झालं पाहिजे. आणि हर एक लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी आहे ना या जयंतीसाठी सहकार्य केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही जयंती खूप मनाभावाने साजरी केली पाहिजे. धन्यवाद. जय भीम.